कॅनरा बँकेत दरोडा पडलाय। बँकेतील तब्बल 59 किलो सोनं आणि रोकड लुटून दरोडेखोर फरार झाले। देशातील ही सर्वात मोठी सोन्याची चोरी आहे। मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात चोरांनी कॅनरा बँकेच्या शाखेतून हे सोनं चोरी केलंय। बँकेतील सीसीटीव्ही बंद करून हा दरोडा टाकलाय आणि चोरीनंतर दरोडेखोरांनी काळी जादू केली आहे। या प्रकरणी आता पोलिसांनी अद्याप कुणाला अटक केलेली नाहीये। कर्नाटकमधील विजयपुरा जिल्ह्यातील मंगोली या ठिकाणची ही घटना। चोरांनी सोनं कसं पळवलं हे पोलिसांना अद्याप कळलेलं नाहीये आणि या दरोड्यामध्ये 6 ते 8 लोकांचा सहभाग होता असा संशय। पूर्वनियोजित दरोडा असल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे या बँकेतील कुणी सहभागी आहे का याची तपासणी सध्या सुरू आहे। बँकेतील 59 किलो सोनं आणि रोकड लुटण्यात आलेली आहे। मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये कॅनरा बँकेमध्ये हा दरोडा पडलेला होता। 6 ते 8 दरोडेखोरांनी बँक लुटल्याचा देखील संशय सध्या व्यक्त केला जातोय। पूर्वनियोजित दरोडा असल्याची देखील माहिती सध्या तरी मिळते। बँकेतील कुणी सहभागी आहे का याचा तपास सध्या सुरू करण्यात आलेला आहे।